विद्यार्थी मित्रांनो, केटेचम महाविद्यालय राज्यशास्त्र विभाग MA भाग 2 सेमिस्टर 3 या वर्गासाठी मी प्राध्यापक गणेश सुखदेव रोडे आपणा सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, भारतीय प्रशासन, संरचना आणि संघटन या विषयाच्या अंतर्गत पहिलं प्रकरण म्हणजे भारतीय प्रशासनाची उत्क्रांती व विकास या विषयी आपण चर्चा करत आहोत. यामध्ये साधारणतः शासन व प्रशासन व्यवस्थेची संरचना, यामध्ये मागील भागात आपण शासन व्यवस्थेची संरचना आणि त्यामध्ये संसदीय शासन व्यवस्था याविषयी माहिती घेतली. त्यामध्ये विधिनियम निर्मितीची प्रक्रिया कशी आहेत त्याबद्दल मागील भागात आपण माहिती घेतली. विद्यार्थी मित्रांनो, यातीलच एक महत्त्वपूर्ण भाग तो म्हणजे संसदीय समित्या यांच्याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. साधारणतः संसदीय शासन व्यवस्थेमध्ये संसदीय समित्या या संसदेच्या कामकाजाचे एक आवश्यक असं अंग बनलेलं असतात आणि संसदेचं कार्य सुरळीतपणे, कार्यक्षमतेने आणि शीघ्रगतीने होण्यास या समित्यांची मदत होत असते. आता आधुनिक काळामध्ये संसदेसमोर विविध विषयांसंबंधीची अनेक अशी विधेयकं मांडली जात असतात आणि अनेक प्रकारचे ठराव देखील मांडले जातात. काही वेळा एखाद्या प्रकरणाची चौकशी करण्याचं काम असतं, तर तसंच देशासमोरील एखाद्या महत्त्वाच्या प्रश्नावर देखील चर्चा करून निर्णय घेणं ही देखील तितकीच महत्त्वाची कामं असतात. आणि दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर अधिवेशनाचा काळ हा अत्यंत मर्यादित असतो आणि मग अशा मर्यादित काळात अशा सर्व गोष्टींबाबत सभागृहात सर्वांगीण चर्चा करणं हे शक्य होत नाही. म्हणून सभागृहातील चर्चेच्या वेळी सभासदांना आपले विचार व्यक्त करण्यास फारच अगदी थोडासा वेळ मिळत असतो आणि म्हणून संसद सदस्य हे सर्व विषयांचे जाणकार देखील नसतात. सभागृहातील चर्चेच्या वेळी पक्षशिस्तीची काही बंधने देखील सभासदांना पाळावी लागतात. त्याचबरोबर सभागृहातील चर्चेचं स्वरूप हे औपचारिक स्वरूपाचं असतं आणि म्हणून सभागृहाच्या कामकाजाच्या नियमांची बंधनं पाळून ही चर्चा करणं आवश्यक असतं. आणि या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी मग समिती पद्धतीचा उदय झालेला आपल्याला दिसून येतो. कायदेमंडळाला आपले कार्य योग्य प्रकारे पार पाडण्यास मदत व्हावी या उद्देशानं कायदेमंडळातील सदस्यांच्या समित्या निर्माण केल्या जातात. काही महत्त्वाच्या विषयांसाठी कायम स्वरूपाच्या समित्या असतात. त्या समित्यांना स्थायी स्वरूपाच्या समित्या असं म्हणतात. तर एखाद्या महत्त्वाच्या प्रश्नाचा अभ्यास करण्यासाठी, त्याचबरोबर काही प्रश्न निर्माण झाले असतील किंवा एखाद्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी काही काळाकरिता काही समित्या नेमल्या जातात. त्यांना अस्थायी समित्या असं म्हटलं जातं. अशा समित्यांचे कार्य हे पूर्ण झाल्यानंतर त्यानंतर बरखास्त देखील केल्या जातात. काही समित्या या संयुक्तरित्या समित्या असतात, म्हणजे त्यामध्ये दोन्ही सभागृहातील सभासदांचा समावेश त्यामध्ये केला जातो. साधारणतः समित्यांचे सभासद हे सभागृहाकडून निवडले जातात किंवा ते सभापतींकडून नेमले जातात. समितीवर सभासद नेमताना सत्तारूढ पक्ष तसेच विरोधी पक्षाला देखील त्यात योग्य प्रतिनिधित्व स्थान हे दिलं जातं आणि म्हणून समितीच्या सदस्यातूनच एकाची अध्यक्ष म्हणून सभापती हे नेमणूक करत असतात. लोकसभेचे उपसभापती जर एखाद्या समितीचे सदस्य असतील तर त्यांचीच त्या समितीच्या अध्यक्षपदी नेमणूक केली जाते. साधारणतः समितीकडे जो प्रश्न किंवा जे विधेयक विचारार्थ सोपविलेले जाते तर त्या अनुषंगानं आवश्यक त्या व्यक्तींच्या किंवा तज्ज्ञांच्या साक्षी घेऊन तसंच आवश्यक ती कागदपत्र दप्तर तपासून समिती आपला अहवाल तयार करते आणि तो सभागृहाला सादर करते. समितीचे निर्णय बहुमताने घेतले जातात. एखाद्या बाबतीत समितीत दोन्ही बाजूंनी समान मतं जर पडली तर अध्यक्ष निर्णायक मत देत असतात आणि म्हणून समितीचे काही सदस्य
बहुमताच्या निर्णयाशी सहमत नसतील तर त्यांना आपले वेगळे असं मत जाहीर करण्याचा अधिकार देखील त्यामध्ये असतो. समितीची कार्यपद्धती आणि कामकाजाची दिशा याबाबत मार्गदर्शक तत्त्वे ठरवून देण्याचा सभापतींना अधिकार असतो. आता मग संसदेच्या अशा एकूण जवळजवळ 12 स्थायी समित्या असतात. त्यापैकी लोकलेखा समिती, अंदाज समिती, सार्वजनिक उपक्रम समिती या समित्यांची ह्या महत्त्वाच्या असून या समित्यांच्या साहाय्याने संसद शासनाच्या अर्थव्यवहारांवर नियंत्रण ठेवण्याचं कार्य करते आणि म्हणून या 3 समित्या आर्थिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. मग त्यांच्याविषयी आपण काही माहिती घेऊया. साधारणतः लोकलेखा समिती, आता ही जी समिती आहेत ही संसदेची आर्थिक स्वरूपाची जी कार्य असतात त्यामध्ये गत वर्षीची सरकारी हिशोब तपासणं हे एक या समितीचं महत्त्वाचं कार्य आहे आणि त्या कार्यात संसदेला मदत व्हावी म्हणून लोकलेखा समिती ही निर्माण केलेली आपल्याला सांगता येते. मग ह्या समितीची रचना कशी आहे तर लोकलेखा समितीमध्ये एकूण 22 सदस्य असतात आणि त्यापैकी 15 सदस्य हे लोकसभेतून आणि 7 सदस्य हे राज्यसभेतून निवडले जातात. आता या सदस्यांची निवड ही प्रमाणशीर प्रतिनिधित्वाच्या क्रमदेय एक मतदान पद्धतीनं होत असते. सदस्यांची मुदत 1 वर्षाची असते आणि मंत्रिमंडळाचे सदस्य या समितीचे सदस्य बनू शकत नाहीत. तसेच लोकसभेचे सभापती समितीच्या सदस्यांमधूनच एकाची अध्यक्षपदी नेमणूक करत असतात. अध्यक्ष हा विरोधी पक्षाचा असावा किंवा विरोधी पक्षाचा तो सदस्य असावा अशा प्रकारचा एक संकेत सध्या निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो. मग या समितीची कार्य काय आहे तर साधारणतः सरकारच्या सर्व आर्थिक व्यवहारांचे हिशोब तपासणे हे या समितीचं मुख्य कार्य असतं. सरकारी हिशोबांची तपासणी करून महालेखापरीक्षकाने आपला अहवाल दिलेला असतो. या अहवालाच्या आधारे समिती शासनाच्या सर्व खात्यांच्या हिशोबांची छाननी करते आणि ही छाननी करताना समितीला काही गोष्टी पाहाव्या लागतात. कोणत्या तर त्यामध्ये एक हे सांगतील की सरकारी हिशोबामध्ये दाखवलेल्या खर्चाच्या रकमा या कायदेशीररित्या उपलब्ध झालेल्या होत्या की नाही हे बघणं, तसेच ज्या कारणासाठी खर्च मंजूर झालेला होता तो खर्च त्याच कारणासाठी झालेला आहे किंवा नाही हे सुद्धा तपासण्याचा अधिकार किंवा हे महत्त्वपूर्ण कार्य ही लोकलेखा समिती करत असते. त्याचबरोबर संसदेने मंजूर केल्याप्रमाणेच खर्च झालेला आहे किंवा नाही हे बघणं, तसेच खर्चासंबंधीचे नियम काटेकोरपणे पाळले आहेत किंवा नाहीत हे देखील बघणं. म्हणजे वरील जी कार्य आपण चर्चा केली या कार्यांच्या व्यतिरिक्त लोकनिगम असेल किंवा तत्सम शासकीय संस्थांचे हिशोब महालेखा परीक्षकांच्या अहवालाच्या आधारे तपासण्याचं कार्य या समितीला करावं लागतं. आता या समितीच्या कार्यावर अशी टीका केली जाते की तिचं कार्य हे जसं एखादं शवविच्छेदन करणं आहे तसं विच्छेदनासारखं हे कार्य आहे. ही टीका एका अर्थी बरोबर पण आहे. कारण असं की होऊन गेलेले जे गैरव्यवहार आहेत त्यात दुरुस्ती करता येत नाही, पण भावी काळात तशा प्रकारच्या चुका टाळण्यासाठी समितीच्या शिफारशी या मोलाच्या ठरतात. तसेच गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार करण्याच्या प्रवृत्तीला आळा बसतो, शासनावर एक प्रकारचा अंकुश राहतो आणि म्हणून या दृष्टीनं या समितीचं कार्य हे महत्त्वपूर्ण आपल्याला मानावं लागतं. त्याचबरोबर संसदीय समितीमधील दुसरी एक महत्त्वपूर्ण समिती आहे ती म्हणजे अंदाज समिती. आता अंदाज समिती ही साधारणतः सरकारी खर्चात काटकसर करण्यासाठी आणि प्रशासनामध्ये कार्यक्षमता आणण्यासाठी उपाय सुचवणं हे या समितीचं प्रमुख असं कार्य असतं. अंदाज समितीमध्ये 30 सभासद असतात आणि हे सर्व सभासद लोकसभेच्या सभासदांमधूनच प्रमाणशीर प्रतिनिधित्वाच्या क्रमदेय एक मतदान पद्धतीने ते निवडले जातात. या सभासदांची मुदत ही 1 वर्षाची असते आणि लोकसभेचे सभापती समितीच्या सदस्यांमधूनच एकाची अध्यक्ष म्हणून
नेमणूक करतात आणि या समितीत कोणत्याही प्रकारच्या राज्यसभेचा सभासद किंवा सदस्य त्यामध्ये असत नाही. सर्व सदस्य हे लोकसभेतील असतात. मग या समितीची कार्य कोणती आहे, तर साधारणतः अर्थसंकल्पाद्वारे किंवा पुरवणी मागण्यांद्वारे शासनाच्या विविध खात्यांच्या खर्चासाठी संसदेसमोर मागण्या सादर केल्या जातात आणि या मागण्यांचे तपशीलवार परीक्षण करण्याचं कार्य ही अंदाज समिती करत असते. आता या समितीकडे 4 प्रकारची कार्य मुख्यतः सोपवलेली असतात. एक म्हणजे असं की शासनाच्या धोरणाशी सुसंगत राहून संघटनात्मक सुधारणा आणि प्रशासनात कार्यक्षमता तसंच काटकसर साध्य होईल या दृष्टीनं उपाय किंवा सुधारणा सुचवणं हे या समितीचं पहिलं आणि मुख्य असं कार्य आपल्याला सांगता येईल. दुसरं असं की प्रशासनात कार्यक्षमता आणि काटकसर साधण्यासाठी पर्यायी धोरणं सुचवणं हे देखील या समितीचं महत्त्वपूर्ण कार्य आहे. तिसरं असं की अंदाजामध्ये जे धोरण अंतर्भूत आहेत त्यानुसार खर्च दाखवलेला आहे अथवा नाही हे बघणं किंवा तपासणं हे देखील एक महत्त्वपूर्ण कार्य आहे. आणि चौथं कार्य असं आहे की शासकीय अंदाज संसदेला सादर करण्याच्या पद्धतीमध्ये आवश्यक त्या दुरुस्त्या करणं, सुधारणा करणं किंवा उपाय सुचवणं हे देखील एक महत्त्वपूर्ण काम ही समिती करत असते. या व्यतिरिक्त विविध शासकीय खाती असतील किंवा शासकीय अभिकरणं असतील यांचं प्रशासन आणि कार्यपद्धती यांची देखील तपासणी समिती करत असते व त्या बाबत आपल्या सूचना सादर करीत असते. अशा प्रकारे शासनाच्या आर्थिक प्रशासनावर नियंत्रण ठेवण्याच्या संसदेच्या कार्यामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका ही अंदाज समिती पार पाडत असते आणि म्हणून ही समिती संसदीय समित्यांमध्ये महत्त्वपूर्ण अशी मानली जाते. त्यानंतर तिसरी एक महत्त्वपूर्ण समिती आहे आणि ती म्हणजे की सार्वजनिक उपक्रम समिती. आता ही समिती 1964 मध्ये स्थापन करण्यात आली आणि पूर्वी लोकलेखा समिती आणि अंदाज समिती यांच्या कार्यक्षेत्रात सार्वजनिक उपक्रमांचा समावेश होता. पण पुढे असं की सार्वजनिक उपक्रमांचं कार्यक्षेत्र वाढत गेलं आणि त्यामुळे ह्या उपक्रमांच्या कार्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक स्वतंत्र समिती स्थापन करणं संसदेला आवश्यक वाटलं आणि संसदेने तशा प्रकारचा ठराव करून या समितीची स्थापना 1964 मध्ये केलेली आपल्याला दिसून येते. आता ही समिती लोकसभा आणि राज्यसभा यांच्या मिळून बनलेली असल्यामुळे ती संयुक्त समिती असंही आपण तिला म्हणू शकतो. ह्या समितीमध्ये लोकसभेचे 10 आणि राज्यसभेचे 5 असे सदस्य असतात. असे एकूण जवळ 15 सदस्य या समितीत असतात आणि यातील सर्वात जास्त काळ समितीवर काम केलेले असे एक पंचमांश सभासद दरवर्षी निवृत्त होतात आणि तेवढेच सभासद नव्यानं निवडले जातात. मग ह्या समितीची कार्य कोणती आहेत, तर महत्त्वपूर्ण कार्य अशी आपल्याला सांगता येतील की एक म्हणजे की सार्वजनिक उपक्रमांचे हिशोब आणि अहवाल यांचं परीक्षण करणं. त्याचबरोबर दुसरं असं की सार्वजनिक उपक्रमांबाबतचे महालेखापरीक्षकाचे अहवाल तपासणे. त्याचबरोबर तिसरं असं की सार्वजनिक उपक्रम व्यापारी आणि औद्योगिक तत्वानुसार चालवले जातात की नाही याचं परीक्षण करणं हे देखील एक महत्त्वपूर्ण कार्य आहेत. आणि त्यानंतर सार्वजनिक उपक्रमासंबंधी जी कार्य लोकलेखा समिती आणि अंदाज समितीकडून पार पाडली जातात ती कार्य लोकसभेच्या अध्यक्षांनी या समितीकडे सोपवल्यास ती सुद्धा पार पाडण्याचं कार्य या समितीला करावं लागतं. मात्र ही समिती शासनाचे सार्वजनिक उपक्रमासंबंधीचे धोरण किंवा या उपक्रमांचे दैनंदिन कामकाज याबाबत ती परीक्षण करत नाही. ही एक गोष्ट आपण इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, संसदीय लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये संसदीय समित्या या अत्यंत महत्त्वपूर्ण असतात, कारण संसदेचं कामकाज होण्यासाठी या समित्यांचं अत्यंत महत्त्वपूर्ण स्थान आहे. पण त्याचबरोबर मंत्रिमंडळावरील संसदेचं जे नियंत्रण असतं ते देखील संसदीय लोकशाहीमध्ये महत्त्वपूर्ण असतं.
त्याविषयी देखील आपण काही माहिती घेणार आहोत. आता साधारणतः संसदीय पद्धतीत मंत्रिमंडळ आणि कायदेमंडळ यांच्यात सत्तेचं एकीकरण झालेलं आढळतं. कायदेमंडळात ज्या पक्षाचे बहुमत असेल त्या पक्षाचे मंत्रिमंडळ साधारणतः बनतं. मंत्रिमंडळाचे सभासद हे कायदेमंडळाचे सभासद असावे लागतात आणि कायदेमंडळाच्या कामकाजात ते भाग घेतात, मतदानात भाग घेतात, ठराव आणि विधेयकं मांडतात. कायदेमंडळाचं अधिवेशन बोलवणं, ते स्थगित करणं किंवा समाप्त करणं हे निर्णयसुद्धा मंत्रिमंडळाकडूनच घेतले जातात. मग अशा प्रकारे कायदेमंडळाच्या कार्यात मंत्रिमंडळाची भूमिका ही महत्त्वाची असतात. मंत्रिमंडळ हे महत्त्वाची भूमिका बजावत असतं. याचबरोबर कायदेमंडळात बहुमताचा पाठिंबा असेपर्यंतच मंत्रिमंडळ हे अधिकार पदावर राहतं. आता बहुमताचा पाठिंबा जर मंत्रिमंडळाने गमावला तर मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो. म्हणजेच काय, तर संसदीय पद्धतीत मंत्रिमंडळ हे एक प्रकारे कायदेमंडळाची एक समिती म्हणून काम करत असतं आणि म्हणून कायदेमंडळाचे मंत्रिमंडळावर नियंत्रण असतं आणि असे नियंत्रण ठेवण्यासाठी कायदेमंडळाच्या सदस्यांना विविध मार्ग उपलब्ध असतात. विविध मार्ग हे घटनात्मक पद्धतीने ते उपलब्ध करून दिलेले आहेत. मग भारतात संसदीय शासन पद्धत असल्यामुळं भारतात देखील केंद्रीय कायदेमंडळावर संसदेचे नियंत्रण आपल्याला असल्याचं दिसून येतं आणि हे नियंत्रण ठेवण्याचे विविध मार्ग संविधानामध्ये दिलेले आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये एक आपल्याला असं सांगतील की प्रश्नोत्तराचा तास. संसदेच्या दररोजच्या कामकाजाची सुरुवात ही नेहमी प्रश्नोत्तराच्या तासाने होते. विविध खात्यांच्या कारभाराबाबत संसद सदस्यांना प्रश्न, उपप्रश्न विचारता येतात. मंत्रिमंडळाने घेतलेले निर्णय, त्यांची अंमलबजावणी याबद्दल माहिती या प्रश्नांच्या माध्यमातून विचारता येते. आता या प्रश्नांना योग्य उत्तर देणं हे संबंधित खात्याच्या मंत्र्याचं कर्तव्य असतं. प्रश्नोत्तराच्या माध्यमातून राज्यकारभारातील दोष असतील किंवा गैरकारभार असेल, तसेच लोकांच्या तक्रारी असतील, सार्वजनिक स्वरूपाचे प्रश्न याकडे सभागृहाचं आणि पर्यायानं शासनाचं लक्ष वेधण्याचं कार्य याच्या माध्यमातून केलं जातं. दुसरं असं की तहकुबीची सूचना ज्याला आपण म्हणतो किंवा स्थगन प्रस्ताव. आता सार्वजनिकदृष्ट्या जेव्हा एखादा महत्त्वाचा प्रश्न निर्माण झालेला असेल आणि त्यावर तातडीने उपाययोजना करणं किंवा त्याबाबत धोरण ठरवणं गरजेचं असेल तर संसद सदस्यांना तहकुबीची सूचना सभागृहात मांडता येते. म्हणजे दिवसाचे ठरवलेले जे कामकाज आहेत ते तहकूब करून त्या महत्त्वाच्या प्रश्नावर सभागृहात प्रथम चर्चा घडवून आणणं आणि सरकारला त्या प्रश्नाबाबत कृती करण्यास भाग पाडणं हा तहकुबीची सूचना मांडण्याचा मुख्य उद्देश असतो आणि त्याच्या माध्यमातून सुद्धा सदस्य हे किंवा कायदेमंडळ मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवत असतं. तिसरं असं की अल्पमुदतीचे प्रश्न. म्हणजे संसद सदस्य मंत्रिमंडळाला जे प्रश्न विचारतात त्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी मंत्रिमंडळाला ठराविक मुदत मिळत असते. पण एखादी महत्त्वाची किंवा अगदी गंभीर स्वरूपाची जर घटना घडली आणि त्याबाबत सभागृहाला तातडीने माहिती मिळणे आवश्यक आहे असं जर वाटल्यास तर संसद सदस्य अल्पमुदतीचा प्रश्न देखील विचारू शकतो. अर्थात असा प्रश्न तातडीचा प्रश्न विचारण्यासाठी सभापतींची पूर्वपरवानगी त्याला घ्यावी लागते. सभागृहाचं कामकाज सुरू होण्यापूर्वी सभापतीला त्या प्रश्नाची सूचना देऊन आणि सभापतीची त्याला मान्यता घेऊन त्याच दिवशी सदस्य संबंधित मंत्र्यांना तो प्रश्न विचारू शकतात. मंत्र्यांनी त्याबाबत स्पष्टीकरण द्यावं साधारणतः अशी त्यामध्ये अपेक्षा असते. त्याचबरोबर लक्षवेधी सूचना. म्हणजे एखादा गंभीर स्वरूपाच्या घटनेकडे किंवा समस्येकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी संसद सदस्यांना सभागृहात लक्षवेधी सूचना मांडता येते. अशी सूचना मांडण्यामागे विशिष्ट घटनेबाबत सरकारने तातडीने उपाययोजना करावी किंवा काही निर्णय घ्यावा यासाठी सरकारला जागृत करणं हा या पाठीमागचा महत्त्वपूर्ण उद्देश त्यामध्ये असतो.
त्यानंतर ठराव हा देखील एक महत्त्वपूर्ण मार्ग आहे. म्हणजे देशासमोरील महत्त्वाचा प्रश्न उपस्थित करण्यासाठी किंवा एखाद्या प्रसंगाबाबत संसद सदस्यांच्या तीव्र स्वरूपाच्या भावना व्यक्त करण्यासाठी सदस्य सभागृहात ठराव मांडू शकतात. असा ठराव मांडल्यानंतर सभागृहात त्यावर चर्चा होते. सदस्य त्याबाबत आपल्या भावना, आपली मतं व्यक्त करतात आणि असा ठराव मंजूर झाला आणि त्याबाबत काही निर्णय घेणे आवश्यक आहे, असं सभागृहाचं मत बनलं तर तो ठराव संबंधित खात्याच्या मंत्र्याकडे पाठवला जातो आणि संबंधित मंत्र्यांनी त्यावर आवश्यक तो निर्णय घ्यावा किंवा उपाययोजना करावी अशी साधारणतः त्यामध्ये अपेक्षा असते. त्यानंतर निंदाव्यंजक ठराव हा देखील एक महत्त्वपूर्ण मार्ग त्यामध्ये आपल्याला सांगता येतो. म्हणजे संसद सदस्यांना सरकारचा निर्णय किंवा एखाद्या खात्याच्या कारभारात निर्माण झालेला गंभीर दोष, सरकारी कारभारातील गंभीर स्वरूपाची एखादी चूक याबाबत संबंधित मंत्र्याची निंदा करणारा ठराव मांडता येतो आणि असा ठराव मांडण्यासाठी काही किमान सदस्यांचा त्याला पाठिंबा देखील असावा लागतो. निंदाव्यंजक ठराव सभागृहात मांडला जाणं आणि तो मंजूर होणं ही संबंधित मंत्र्याची एवढेच नव्हे तर संपूर्ण मंत्रिमंडळाची ती एक प्रकारची नाचक्की असते आणि त्यामुळे असा ठराव मांडला जाऊ नये यासाठी मंत्रिमंडळ प्रयत्न करीत असतं. असा ठराव मंजूर झाल्यास मंत्रिमंडळाचा मंत्रिमंडळावरचा तो अविश्वास मानला जातो आणि म्हणून एखाद्या मंत्र्याच्या बाबतीत जर असा ठराव मांडला गेला असेल आणि तो ठराव त्या ठरावातील आरोपांमध्ये तथ्य आहे असं जर वाटत असेल तर पंतप्रधान संबंधित मंत्र्याला राजीनामा देण्यास सांगतात किंवा त्याला बडतर्फतरी करतात. मात्र त्या ठरावात तथ्य नाही असं जर त्यांना वाटलं तर संबंधित मंत्र्याचं ते समर्थन देखील त्यामध्ये करू शकतात. त्याचबरोबर आर्थिक व्यवहारांवर नियंत्रण म्हणजे मंत्रिमंडळ दरवर्षी अर्थसंकल्प सभागृहांमध्ये सादर करतं आणि त्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशन भरवलं जातं. अर्थसंकल्पातील प्रत्येक जमेच्या आणि खर्चाच्या तरतुदीला संसदेची मान्यता घ्यावी लागते. त्याशिवाय सरकार पैसा उभारू शकत नाही किंवा खर्च देखील करू शकत नाही. अर्थसंकल्पावर चर्चा करण्याबरोबरच गत वर्षीच्या सरकारी जमा खर्चाचे हिशोब संसदेला सादर केले जातात आणि त्यावरील महालेखापरीक्षकाचा अहवाल देखील सादर केला जातो. त्या आधारे संसदेत त्यावर चर्चा होते. त्याचबरोबर सरकारच्या आर्थिक धोरणावरही चर्चा होते आणि शासकीय खर्चात काटकसर आणि आर्थिक प्रशासनात कार्यक्षमता साध्य करण्यासाठी काही उपाय त्यामध्ये सुचवले जातात. त्याचबरोबर सरकारी खर्च किंवा कर असेल यामध्ये कपात सूचना मांडण्याचा संसद सदस्यांना अधिकार असतो आणि अशी कपात सूचना मंजूर झाल्यास तो देखील सरकारवरील अविश्वास मानला जातो. त्याचबरोबर सामूहिक जबाबदारीचं तत्त्व हे संसदीय शासन व्यवस्थेचं सर्वात महत्त्वपूर्ण असं तत्त्व आपल्याला माहिती आहे. म्हणजे मंत्रिमंडळ सामूहिकरित्या लोकसभेला जबाबदार असतं. लोकसभेत बहुमताचा पाठिंबा असेपर्यंत मंत्रिमंडळ हे अधिकार पदावर असतं. बहुमत गमावल्यास मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो. लोकसभा सदस्यांना मंत्रिमंडळावर अविश्वासाचा ठराव मांडता येतो आणि तो मंजूर झाल्यास मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो. म्हणून मंत्रिमंडळाने सादर केलेली महत्त्वाची जी विधेयकं असतात किंवा अर्थविधेयकं जे असतात ते लोकसभेने नामंजूर केले तर तो मंत्रिमंडळावरचा अविश्वास मानला जातो आणि त्या कारणावरून मंत्रिमंडळाने राजीनामा द्यावा लागतो अशी एक साधारणतः अपेक्षा त्यामध्ये असते. म्हणून सामूहिक जबाबदारीचं तत्त्व हे देखील अत्यंत असं प्रभावी असं माध्यम आपल्याला सांगता येतं. त्याचबरोबर मंत्रालयीन जबाबदारी म्हणजे प्रत्येक खात्याचा मंत्री हा आपल्या खात्याच्या प्रशासनाबाबत संसदेस जबाबदार असतो. आता खात्याच्या कारभारात भ्रष्टाचार झाला असेल आणि अकार्यक्षमता असेल किंवा मंत्र्यावर अनैतिक वर्तनाचा आरोप असेल तर संबंधित मंत्र्याला संसदेत जाब विचारला जातो आणि आरोप सिद्ध झाल्यास त्या मंत्र्याला राजीनामा देणे देखील भाग पडते. म्हणजे हे देखील मंत्रालयीन जबाबदारी मंत्र्याची ही देखील महत्त्वपूर्ण त्यामध्ये असते. अशी विविध घटनात्मक संविधानात्मक मार्ग आहे की ज्या माध्यमातून
मंत्रिमंडळावर कायदेमंडळाचं आणि कायदेमंडळातल्या सदस्यांच्या माध्यमातून हे नियंत्रण प्रस्थापित होत असतं आणि म्हणून संसदीय शासन व्यवस्थेमध्ये हे अत्यंत महत्त्वपूर्ण अशी ही साधनं आपल्याला त्यामध्ये सांगता येतात. विद्यार्थी मित्रांनो, एकूणच संसदीय लोकशाहीच्या कामकाजामध्ये असणाऱ्या संसदीय समित्यांचं महत्त्व, त्याचबरोबर कायदेमंडळाचं मंत्रिमंडळावर असलेलं नियंत्रण हे महत्त्वपूर्ण ठरतं आणि त्याबद्दल आपण ही सर्व जी माहिती आहेत, ही चर्चा आहेत, आजच्या भागामध्ये आपण ती केलेली आहेत. विद्यार्थी मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण ह्याच प्रकरणाचा पुढचा आपला जो भाग आहे तो म्हणजे संघराज्यात्मक शासन व्यवस्थेची संरचना कशी आहेत त्याविषयी आपण अधिक माहिती जाणून घेऊया. आजच्या भागात आपण इथे थांबूया. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.